सो गुणवत्ता राखायचे एक 2-3 मेन पॅरामीटर्स आहेत. बरं. सर्वात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे तुमचं रॉ मटेरियल आणि सोर्सिंग आहे. त्यामुळे हे बॅकवर्ड इंटिग्रेशन जे आमचं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एक गुणवत्तेवरती कंट्रोल ठेवण्याकरता एक खूप चांगला एक प्रयत्न करता येतो. ऑटोमेशन प्लस लोकांचं ट्रेनिंग हे गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने केलेलं असतं. त्याचबरोबरीने ऑनलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, ऑफलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, वेंडर मॅनेजमेंट सिस्टम आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल मॅनेजमेंट सिस्टम. पण याच्या अनेकांना असं वाटतं की हा पेरिशेबल असतो सगळा दुग्धजन्य सगळं पदार्थ, मग याचं गुणवत्ता कशी राखली जाते किंवा इतके दिवस तो टिकतो कसं काय, याचा अनेकांना कुतूहल असेल. सो गुणवत्ता राखायचे एक 2-3 मेन पॅरामीटर्स आहेत. बरं. सर्वात महत्त्वाचा पॅरामीटर म्हणजे तुमचं रॉ मटेरियल आणि सोर्सिंग आहे. कारण की जर आज जाणारी गोष्टच बरोबर नसेल तर ती किती टिकवायचा प्रयत्न केला तरी ती खराबच होणार असतं. फॉर्च्युनेटली आमची सिस्टर कन्सर्न जी आहे चितळे डेअरी, की जो चितळे ग्रुपची सर्वात पहिली कंपनी होती, तर चितळे डेअरीमध्येच दुधाचं संकलन केलं जातं, तिकडेच खवा बनवला जातो आणि त्या खव्याचीच मिठाई चितळे बंधू बनवतात. तर त्यामुळे हे बॅकवर्ड इंटिग्रेशन जे आमचं झालेलं आहे त्यामुळे आम्हाला एक गुणवत्तेवरती कंट्रोल ठेवण्याकरता एक खूप चांगला एक प्रयत्न करता येतो. त्याचबरोबरीने दुसरं म्हणजे ऑटोमेशन आणि हायजीन आणि सेफ्टी कंट्रोल्सवरती आहे. आज जगभरातल्या चांगल्या सगळ्या फूड सेफ्टी कंपन्या ज्या आहेत की जे FSSAI 22,000 सारखे नॉर्म्स फॉलो करतात, तर तोच नॉर्म आम्ही पण फॉलो करतो. तर त्यामुळे ऑटोमेशन प्लस लोकांचं ट्रेनिंग हे गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने केलेलं असतं. त्याचबरोबरीने ऑनलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, ऑफलाईन क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग, वेंडर मॅनेजमेंट सिस्टम आणि डिस्ट्रीब्युशन चॅनल मॅनेजमेंट सिस्टम या सगळ्याचं ऑडिट आणि एका चितळे स्टँडर्डला राखण्याची जबाबदारी जी आहे ती आमची क्वालिटी अश्युरन्सची टीम घेत असते. आणि हे सगळं करतो तेव्हा 99% वेळा आमचा प्रोडक्ट चांगला राहतो. त्याच्यात सुद्धा काही ना काहीतरी नैसर्गिक शेवटी प्रोडक्ट आहेत आणि आम्ही प्रिझर्वेटिव्हचा वापर करत नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंगसारखी टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो तर ते वापरताना काही ना काहीतरी हवामानातले बदल असतात ते सुद्धा अफेक्ट करतात. त्यामुळे ते पुढच्या काळात कसे निगेट करायचे ह्याच्यावरती सुद्धा आमचा प्रयत्न आता चालू. पण या सगळ्या प्रॉडक्टमध्ये जे तुमचं काय लोकांना सर्वाधिक आवडणारं किंवा तुमची ओळख सांगणारं प्रॉडक्ट म्हणजे बाकरवडी. बरोबर. तर बाकरवडी पुणेकरांना माहिती आहे. अगदी बाजीराव रोडवरच्या तुमच्या दुकानात गेल्यानंतर गरम गरम हाताला गरम अशी लागणारी बाकरवडीची चव पुणेकरांना माहिती आहे. मग हीच चव इतर राज्यांमध्ये तशीच आवडते की त्याच्यामध्ये तुम्ही काही फरक करता? दोन्ही आहे. आम्हाला आत्तापर्यंत असं लक्षात आलं की एका पद्धतीने जाऊन जी आहे ती चव मार्केट करणं हे सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण की चितळे बंधूंचं तुम्ही जसं म्हटलात तसं ओळख ही बाकरवडीमुळे आहे. तर त्याच्यामुळे इतर राज्यात जातो तेव्हा बाकरवडी विकणं हे सर्वात सोपं आहे असं आम्हाला लक्षात येतं. पण जेव्हा आता आम्ही प्रयत्न करतोय की ज्याच्यात आम्हाला आमचा बाकरवडीची ॲव्हरेज रिटेल पॉईंट जी होती पॅकिंगची तर ती साधारण 100 रुपये होती. तर ती 100 रुपयेवरनं आता आम्हाला इतर राज्यांमध्ये जाऊन कायम 100 रुपयाला चार्ज करणं नवीन कस्टमरला अवघड जातं. तर त्यामुळे जेव्हा 20 रुपयाला आणायचं आहे तर तेव्हा 20 रुपयाला आम्हाला प्रोडक्ट पॅकेजिंग आणि फ्लेवरिंग या सगळ्यावरती इनोव्हेशन करायला लागतं. आणि त्याच्यात काय काय वेगवेगळे बदल जे आहेत ते पुढच्या 6 महिन्यात तुम्हाला दिसायला लागतील. तर त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकरता आत्ता बरेच प्रयत्न करत आहोत. आणि काय की भारताची जी युनिकनेस आहे तो डायव्हर्सिटी आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही केरळच्या माणसाला दिल्लीच्या माणसाचीच आवड लागेल ह्याची गॅरंटी नाही आहे. पण आपल्याला दोघांनाही कस्टमर बनवायचे आणि महाराष्ट्राची ओळख द्यायची आहे. तर त्यामुळे ती डायव्हर्सिटी आमच्या फ्लेवर्समधनं कशी आणू ह्याच्यावरती आमचा प्रयत्न चालला. याच्यामध्ये आत्ताचा जो फ्लेवर आहे किंवा आत्ताची जी बाकरवडी त्याला तुम्ही काय म्हणाल? सो आता बाकरवडीमध्ये मेजर 2 बदल होणार आहेत. ते एक म्हणजे काय की जी आत्ता जी तुम्ही घेता जी दुकानातनं तुम्हाला मिळते आणि त्याचबरोबरीने ती पॅकिंग करून पण तुम्हाला उपलब्ध असते, पण ती मोठ्या पॅकिंगमध्ये आहे 250 ग्रॅम आणि अबाव. तर त्याला आम्ही बाकरवडी क्लासिक असं म्हणतो. आणि त्या क्लासिक फ्लेवर कारण की तो गेले 50 वर्ष जवळपास तशाच पद्धतीने आहे आणि तो कस्टमरला आवडला म्हणून कुठेतरी आमची ग्रोथ होऊ शकली. त्यामुळे तो आहे तो क्लासिक तसाच प्रिझर्व करणं गरजेचं आहे या पद्धतीने केलं आहे. आणि मग ज्युनियर असं आम्ही एक नवीन कॅटेगरी आता तयार करतोय की ज्याच्याबद्दल तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून प्रोडक्ट अवेलेबल मार्केटमध्ये दिसेल. आणि ज्युनियरमध्ये बरेच वेगवेगळे एक्सपेरिमेंटेशन आम्ही करतोय की ज्याच्यातनं जे जेन झी आहेत, मिलेनियल्स आहेत, जे आधीच्या गोल्डन एजमधले लोक आहेत आणि जे पुढचे कस्टमर्स आहेत की ज्यांचे ट्रेंड्स आणि प्रायोरिटीज वेगळे आहेत, या सगळ्यांना बाकरवडी कशी लायकेबल करता येईल ह्याच्यावरती आमचा प्रयत्न चालला. खरं तर आत्ताच्या भाषेमध्ये ही ब्रेकिंग न्यूज आपल्याला मिळते आहे की बाकरवडीमध्ये बदल होणार.